विदर्भाची बातमी। बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून अनेक ओढे नद्या ओसंडून वाहत आहेत। चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून हजारो हेक्टर शेतातील पिकं पाण्याखाली आली आहेत। अनेक ठिकाणी रस्ते आणि पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामीण भागातील काही गावांचा संपर्क तुटला आहे। जालन्यात मुसळधार पावसामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 4 उच्च पातळी बंधाऱ्यांचे 8 दरवाजे उघडले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीसोबतच सीना नदीलाही पूर आला आहे। परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाचे 8 दरवाजे उघडले आहेत। सध्या पूर्णा नदीपात्रात 64,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीच्या पाण्यात वाढ होते आहे। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे। रावण आणि हुसनान गावात मदत आणि बचाव कार्यासाठी सैन्य दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे। तर मुखेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून आतापर्यंत 4 मृतदेह सापडले आहेत, तर 6 जण बेपत्ता आहेत। मोठ्या प्रमाणावर जनावर हानी देखील झाली आहे। हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती आहे। वाशिम जिल्ह्यातल्या पेनटाकळी प्रकल्प हा 87% भरला असून प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यातून 16,533 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आहे। गडचिरोलीमध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे। भामरागड तालुक्यातल्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे। येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड तसंच पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। या काळात समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत।